वगैरे पहिले माफ करा, कारण का एवढ्या उन्हात तुम्हाला या सभेसाठी यावं लागतंय, त्याबद्दल मी क्षमा मागते. खरं तर तिथून रॅली होती आणि पण गरमीत तुम्हाला त्रास झाला असता. म्हेत्रे साहेबांचं ऑलरेडी हार्ट ऑपरेशन त्या ठिकाणी झालंय आणि पुढे गावं पण आहेत, म्हणून वेळ एकच असतं तर मी पूर्ण गाव चालली असते. मी भारत जोडो यात्रा पूर्ण चालले तर मला प्रॉब्लेम नाही आहे, पण जे वयस्कर लोक आहेत त्यांची काळजी आपल्याला घ्यावी लागते. म्हणून डायरेक्ट आम्ही इथे आलो, कारण का पुढे अजून 10 गावं आहेत आम्हाला. पण एवढी चांगली तुम्ही व्यवस्था केली त्याबद्दल मनापासून आभार. म्हेत्रे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 7 तारखेला निवडणूक आहे. म्हैसळगी गाव नेहमी काँग्रेसला मतदान करतं, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते. ह्या वेळेस देखील मी उभी आहे आणि काही जणांना तुमच्यापैकी माझ्या कामाबद्दल माहिती आहे. सोलापूर शहरात त्या ठिकाणी 3दा मला निवडून आणलं, पण मी तुमची सेवा करण्याची आतुरतेने वाट पाहत होती आणि आता मला ती संधी तुमची इच्छा असली तर 100% मला ती संधी मिळू शकते, तुमचा आशीर्वाद असला तर. आणि मी लढाई का लढते आहे? सत्तेसाठी नाही किंवा टक्केवारीसाठी पण मी ही लढाई लढत नाही आहे, पण ही लढाई मी ह्याच्यासाठी लढते आहे कारण मागच्या 10 वर्षात ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला, ज्या भारतीय जनता पक्षावर तुम्ही विश्वास ठेवला की महागाई कमी होईल, राशन मिळेल, शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल, पाणी मिळेल, त्यांनी काहीही केलं नाही आहे. त्यांनी फक्त एक गोष्ट केली, तुमचा विश्वासघात त्या ठिकाणी त्यांनी केला. तुम्हाला धोका दिला, तुम्हाला खोटं बोलले आणि एवढं सगळं करून सुद्धा परत एकदा 5 वर्ष आधी त्यांना मतदान केलं. तुम्ही 2दा त्यांना विश्वास दाखवला. आपण घरचा कोणी असला तर एक चूक माफ करतो, तुम्ही 2 चुका माफ कसं करू शकता? आणि आज त्यांच्या नियतीमुळे तुम्हाला भोगावं लागतंय, त्रास तुम्हाला होतो. तुम्ही एवढ्या विश्वासाने तुम्हाला वाटलं ते काम करतील, काम तर केलंच नाही, उलट त्रास दिला तुम्हाला. कारण का 300 रुपयाचं सिलेंडर 1300 रुपये झालं. असं पण नाही की 300चं 400, 300चं 1300. जे रेशन दुकानात धान्य मिळत होतं ते पण बंद झालं आणि रॉकेल पण बंद झालं. असं नाही की कमी झालं, टोटल बंद झालं. जे शेतकऱ्यांना पीक विमा मिळत होता तो तर बंदच झाला. पाणी, आमचे सरपंच या ठिकाणी आहेत, 28 गावाचा त्यांनी लढा दिला आणि पाणीचा प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला. अजूनही तो प्रश्न या ठिकाणी सुटला नाहीये, फक्त आश्वासनवर आश्वासन. आणि ते म्हणाले प्रत्येक वेळेस आम्ही हे करू, आम्ही ते करू, फक्त कागदावर असतं, अंमलबजावणी त्याची होत नाही. कालपर्यंत ते देवेंद्र फडणवीस जी तर थापाच मारतात, फसवणीसच आहेत ते. एवढं म्हणजे मी करतो आणि काही केलं नाही. फक्त